हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व शिक्षकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक पदभरतीबाबत तातडीची अद्ययावत माहिती आहे ती आपण पाहणार आहोत. बघा, पवित्र पोर्टलवर दिनांक 5/2/2024 पासून प्रचलित शासन धोरण व निर्देशानुसार प्राधान्यक्रम म्हणजे प्रेफरन्स नोंदणीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून आजपर्यंत 1,41,806 अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले असून त्यापैकी 1,37,063 लॉक देखील केले आहेत. दरम्यान माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, जे आता संभाजीनगर आहे, येथे रीट याचिका क्रमांक 1606/2024 मध्ये आज सुनावणी झाली, म्हणजे 13 तारखेला काल. त्यानंतर या माननीय न्यायालयाने प्रचलित शासन धोरण व तरतुदीनुसार कार्यवाही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती आज दिनांक 14/2/2024 पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी संबंधितांनी नोंद घ्यावी. भरती प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये याकरता शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. बघा, हे जे निवेदन आहे म्हणजे 14 तारीख म्हणजे आजच्या दिवसासाठी परत एक दिवस आपल्याला प्रेफरन्स निवडण्यासाठी आणि ते लॉक करण्यासाठी अतिरिक्त दिवस खंडपीठ औरंगाबाद, आत्ताचं संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेलं आहे. त्यामुळे जे विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम व्यवस्थित टाकले नसतील ते देखील विद्यार्थी अनलॉक करून ते प्रेफरन्स व्यवस्थित करू शकतात. बघा, प्रेफरन्स व्यवस्थित करणं आपल्या भरती प्रक्रियेमध्ये एंट्री करण्यासाठी म्हणजेच प्रवेश करण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. आपण जर पाहिलं तर 22,000 जागापैकी जागा भरल्या जाणार आहेत. त्यामधल्या विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू त्यापैकी आपण जर पाहिलं तर 1,41,000 जवळपास 1.5 लाख ॲप्लिकेशन म्हणजे प्राधान्यक्रम दिलेले आहेत. म्हणजेच फक्त त्यातलं आपल्याला जर पाहिलं तर 15% जागा भरल्या जाणार आहेत. म्हणजे ॲप्लिकेशन आले त्या जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर. पण असंही होऊ शकतं की प्राधान्यक्रम ज्या पद्धतीनं तुम्ही दिलेले आहेत सिक्वेन्स, त्यानुसार काही विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो आणि काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क असून देखील विद्यार्थी त्या प्रक्रियेमध्ये त्या प्राधान्यक्रम चुकीचा दिल्यामुळं देखील बाहेर पडू शकतात. त्यामुळं तुम्ही प्राधान्यक्रम जर चुकीचा दिला असेल म्हणजे आज देखील तुम्हाला एक संधी आहे की तुमचा प्राधान्यक्रम त्याची प्रिंट जितके तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू जेवढे तुम्हाला प्राधान्यक्रम उपलब्ध झाले होते ते जर तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून जर तिथं त्यांच्या उजव्या साईडला आहे बघा बॉक्स आहे प्रेफरन्स, तर तिथं जर तुम्ही सर्व सिक्वेन्सली आधी त्याचं मांडणी केली, प्रिंटआउट करून तुम्ही कच्चं नोट डाऊन केलं आणि त्यानंतरनं विचारपूर्वक म्हणजे आधी विदाऊट इंटरव्ह्यू, त्यानंतर त्यामधले देखील ॲडेड कॉलेज म्हणजे कॉलेज किंवा शाळा असतील ते देणं आणि नंतरनं महानगरपालिका, नगर परिषद आणि असा एक गैरसमज आहे की महानगरपालिका आणि नगर परिषदेचं पेमेंटचा इश्यू असतो. तर असं काही नाही आहे. आज जर पाहिलं तर सर्वच नगर परिषदा असतील, महानगरपालिका असतील, त्या देखील शाळामध्ये व्यवस्थित आणि शासनाच्या रूल्सनुसारच पेमेंट दिलं जातं. फक्त नॉन ग्रँटेबलचा प्रॉब्लेम असतो आणि नंतरनं संस्था स्तरावरील जे विथ इंटरव्ह्यू असतो त्या ठिकाणी आपल्याला पैसे पण मागितले जातात. एवढाच फरक आहे, बाकीचं सर्व सेमच असतं. त्यामुळं जे विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स आणि काही लॉक केले नसतील त्यांना परत एकदा संधी आहे. व्यवस्थित विचारपूर्वक जे तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील तुमचे मित्रमैत्रिणी असतील ज्यांना या प्रक्रियेचा अनुभव आहे अशांकडून तुम्ही ते माहिती करून घेऊ शकता आणि परत एकदा ते लॉक करू शकणार आहात. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता. आपल्याच क्लासेसच्या म्हणजे आपल्या ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच ऑल एक्झाम कट्टा ॲपच्या माध्यमातून आपण सेटनेट पेपर 1, पेपर 2, MPSC प्राध्यापक भरती या संदर्भातील मार्गदर्शन आणि पेट परीक्षा जी PhDसाठी पात्रता परीक्षा आहे या संदर्भातील देखील वेगवेगळे कोर्सेस या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहेत. निश्चितच आपण त्या ॲपला व्हिजिट करून ते कोर्सेसविषयी माहिती घेऊ शकता. धन्यवाद.